मित्रांनो, सध्या महाराष्ट्राची निवडणूक ही रंगात आलेली आहे। दोन्ही बाजूने प्रचाराच्या तोफा ह्या जोरजोरात वाजत आहेत। एकीकडे महाविकास आघाडी आहे, दुसरीकडे महायुती आहे आणि अशातच मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं एक भाषण ऐकलं। त्या भाषणामध्ये त्यांनी खूप सूक्ष्म निरीक्षण हे नोंदवलेलं आहे, ते मी इथं तुम्हाला सांगत आहे। आणि त्यावरून एक प्रश्न तयार होतो की भाजपला शिवसैनिक चालतात, शिवसेनेमधील आमदार खासदार चालतात, परंतु भाजपला ठाकरे नक्की का नको, ठाकरेच नक्की का चालत नाही। मग उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की सध्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा ओरिजिनल पक्ष कोणता, तर शिवसेना। मग विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हींचे जे सभापती आहेत राहुल नार्वेकर आणि नीलम गोरे, यांचे दोघांचेही ओरिजिनल पक्ष कोणते, शिवसेना। मग विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नक्की कोण, तर एकीकडे आहेत विजय वडेट्टीवार आणि दुसरीकडे आहेत अंबादास दानवे, यांचे ओरिजिनल पक्ष कोणते, तर शिवसेना। म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मुख्य पदांवर सर्व हे मूळचे शिवसैनिक बसलेले आहेत आणि यातील बरेचसे जण हे भाजपच्या बाजूचे आहेत। आणि मग त्यामुळेच प्रश्न तयार होतो की भाजपला शिवसैनिक चालतात परंतु ठाकरे नक्की का नको। आणि मग याचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण शोधणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, मग आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेना आणि भाजप यांची विक्रमी, देशामध्ये विक्रमी अशी युती होती आणि ती युती 2019च्या विधानसभा निवडणुकानंतर संपुष्टात आली। आणि मग त्यानंतर महाविकास आघाडी बनली, ते सरकार कोसळलं, हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे। आणि मग जेव्हा आता मागच्या 2.5 वर्षाचा भाजप सरकारचा, भाजप शिंदे फडणवीस सरकारचा कारभार पाहतो तेव्हा त्यात उत्तर दडलेलं आहे की ठाकरे भाजपला का नको। कारण भाजपला असे लोक लागतात की जे मोदी शहांच्या समोर, फडणवीसांच्या समोर उठबशा काढतील। मग एकनाथ शिंदे कसे आहेत, तर फडणवीस सांगतील तसं, मोदी शहा सांगतील तसं, ते म्हणले बस की बसायचं, ते म्हणले उठ की उठायचं। मग अजित पवार कसे आहेत, ते देखील उठबशा काढणार। आणि असे मग ताटाखालचे लोक किंवा वळचणीला असलेले लोक किंवा गळ्यात पट्टा बांधून घेणारे लोक, असे लोक हे भाजपला प्रिय आहेत। आणि मग जर ठाकरे सोबत असले तर मग भाजपने जे 2.5 वर्षात कारभार केला, जसं की महाराष्ट्रामधील अनेक उद्योग हे परराज्यात पळवून लावले, खास करून मग गुजरातमध्ये पाठवले, तर त्यामध्ये मग वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बर्ड ड्रग पार्क असेल, डायमंड बोर्स असेल, असे उद्योग हे जर ठाकरे सोबत असते तर त्यांनी राज्याच्या बाहेर जाऊ दिले नसते। म्हणून ठाकरे नको आहेत। मग ठाकरे का नको आहेत, तर सध्या ज्या पद्धतीने अदानीला त्याच्यात घशामध्ये जमिनी घालण्याचा उद्योग हे भाजपवाले केंद्र आणि राज्य मिळून करत आहेत। मुंबईमधील मग धारावी असेल किंवा अन्य ठिकाणच्या जवळपास 1000 एकर जमीन, म्हणजे धारावीत काहीतरी 200-250 एकर आहे, आणि अशी सर्व जमीन अन्य ठिकाणी देखील राज्यामध्ये अदानीने जमिनी घेतल्या किंवा अन्य ठिकाणी कब्जा केल्याच्या बातम्या येत आहेत। आणि मग जर ठाकरे असते सोबत तर त्यांनी असं अदानीच्या घशामध्ये सर्व जमिनी भाजपला घालू दिल्या नसत्या। म्हणून ठाकरे हे नको आहेत। मग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, ज्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा अन्य उत्पन्न, याचे पाडून भाव ज्या पद्धतीने सरकार देत आहे, तर जर ठाकरे सोबत असते तर त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीचा भाव द्यायला लावला असता। म्हणून ठाकरे हे नको आहेत। मग आणखी ठाकरे का नको, तर ज्या पद्धतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा कायदा राबवत आहेत, म्हणजे सरकार पक्षाला वेगळा कायदा, विरोधकांना वेगळा कायदा, बड्या धेंडांना वेगळा कायदा, गरीब जनतेला वेगळा कायदा, तर जर ठाकरे सोबत असते तर अशा पद्धतीने कायदा हा फडणवीसांना चालवू दिला नसता। म्हणून मग ठाकरे हे नको आहेत।
आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये महिला आणि मुलींवरती अत्याचार होत आहेत, मग त्यामध्ये बदलापूरचं प्रकरण घ्या किंवा त्या बोबदेव घाटामधील प्रकरण घ्या किंवा मग तिकडे विदर्भातील काही प्रकरण घ्या, नागपूरमधील प्रकरण घ्या, मग ते कोल्हापूर असो, संभाजीनगर असो, अनेक ठिकाणी महिला आणि मुली ज्या असुरक्षित आहेत, जर ठाकरे सोबत असते तर मग त्यांनी हे सर्व घडू दिलं नसतं आणि त्यामुळं मग भाजपला ठाकरे हे नको आहेत. आणि असे अनेक कारण आहेत की ज्यामुळे भाजपला ठाकरे नको आहेत. मग यापूर्वी 2014 ते 2019 केंद्रात आणि राज्यात देखील उद्धव ठाकरे हे सोबत होते, परंतु मग त्यावेळचा काळ आठवा, ज्या वेळी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलं तरी वेगळा एक मुद्दा काढायचे जो जनतेच्या हिताचा नसायचा, त्या प्रत्येक गोष्टीवर मग ते मोदी शहांची असो, केंद्र सरकारची असो किंवा मग तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांची असो, या प्रत्येक मुद्द्यावर प्रहार करण्याचं काम, टीका करण्याचं काम हे उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा सामना असेल, या सर्वांमधून केलेलं आहे. आणि मग मी सुरुवातीला सांगितलं की भाजपला उठबशा काढणारे लोक आवडतात. मग उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हा असा पक्ष होता की जो फक्त फडणवीसांनाच उठबशा काढायला लावत नव्हता, तर मोदी शहांना देखील उद्धव ठाकरेंसमोर उठबशा काढाव्या लागत होत्या. आणि मग त्यामुळंच भाजपला ठाकरे हे नको आहेत. बाकी मग शिवसैनिक चालतात, आमदार खासदार चालतात, परंतु ठाकरे हे नको आहेत. कारण ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताचं बघतात, ठाकरे हे मराठी बाण्याचं बघतात, ठाकरे हे ओरिजिनल हिंदुत्वाचं बघतात, ठाकरे हे शेतकरी, महिला, युवक यांच्या हिताचं पाहतात, ठाकरे हे महाराष्ट्र धर्म जोपासतात, ठाकरे हे जनतेच्या बाजूने उभा राहतात. आणि मग याच कारणांसाठी जनतेचं हित पाहतात, याच कारणांसाठी भाजपला ठाकरे हे नको आहेत. आणि त्यामुळं त्यांना शिवसेना हा पक्ष देखील संपून टाकायचा आहे. त्यामुळं त्यांनी 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडली. परंतु आता निर्णायक लढाई आहे आणि महाराष्ट्राचं हित जोपासणारा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष संपू द्यायचा का नाही संपू द्यायचं हे तुमच्या माझ्या हातात आहे. आणि आता वेळ आली आहे, न्यायालयाने तर निकाल दिला नाही, कायद्यामधील जे 10वं शेड्यूल आहे तर त्याची कुठेतरी पायमल्ली झाल्यासारखं दिसलं. आणि उशिरा मिळालेला न्याय हा खरंच न्याय असतो का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे आता न्याय तुमच्या आमच्या दरबारात आहे आणि जनता ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पदरामध्ये भरभरून मतदान देऊन मग उद्धव ठाकरे यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणील. आणि भाजपच्या फक्त फडणवीसांच्याच नाही तर मोदी शहांच्या देखील कानाखाली चपराक लगावल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही, याबाबत मला निश्चितपणे खात्री आहे. मित्रांनो, माझ्या या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरते एवढंच, थांबतो. धन्यवाद.